नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सुभेदारांच्या घरी सर्वच जण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. तर आता कल्पना ताई म्हणू लागतात, ते दोघे नाहीत तर किती मोकळं मोकळं वाटते ना. तर अस्मिता म्हणते, नाही तर काय ते दोघे असं ना की ते धिंगाणा आणि गोंधळ असायच्या घरात. आणि ते मैना काकू त्या तर असा काही नाश्ता करायच्या की दुष्काळातून आल्यासारखं अगदी बका 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 खायच्या. तर कोणाच्या खाण्यावरून बोलायचं नसतं, परंतु त्या मैना काकू 4 जणांच खाऊ घ्यायचं आणि म्हणायचे, मी एवढं पूर्वी ना असं म्हणत खायचे असं म्हणत. आता अस्मिताला खूप किळसवाणी वाटत असतं. तर आता पूर्णाजी म्हणू लागतात, पुढे अस्मिता, आता तो विषय इथेच बंद. तर आता अर्जुन म्हणू लागतो, हो ना आता अस्मिताई, हा विषय तू काढायचाही नाही, कारण आता तू निगेटिव्ह नाही तर फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. तर पूर्णाजी म्हणतात, अस्मिता अगं तू सकाळी थोडी चालून आली आहेस ना. आता मात्र अस्मिता शांतच होते. तर पूर्णाजी म्हणतात, थोड्या वेळाने विन्या येईल आणि तुला योगा शिकवेल. अस्मिता म्हणते, काय ती आज येणार आहे? मी तर तुम्हाला उद्यापासून तिला बोलवायला सांगितलं होतं. पूर्णाजी म्हणतात, मग आज आली तर काही प्रॉब्लेम आहे का? तर आता अस्मिता म्हणते की हो, आज मला माझ्या मैत्रिणीसोबत थोडा बाहेर जायचं आहे, कारण आज मी माझ्या मैत्रिणीसोबत लंच प्लॅन केला आहे आणि म्हणूनच मला बाहेर जायचं. तर कल्पना ताई म्हणतात, काय अगं अस्मिता, मी तुला सांगितलं आहे ना, प्लीज बाहेरच काहीही खाऊ नकोस, तुझ्या तब्येतीला ते योग्य नाही आहे. अस्मिता म्हणते, नाही अगं ते हॉटेल खरंच खूप छान आहे, आम्ही जे रेस्टॉरंट निवडलं आहे ना ते थोडं लांब आहे, परंतु तिथलं जेवण म्हणजे अगदी घरच्यासारखं असतं, घरचा आस्वाद असतो आणि म्हणूनच आम्ही त्याच रेस्टॉरंटला जाणार आहोत. तर पूर्णा आजी म्हणतात, जर घरच जेवण आहे तर मग रेस्टॉरंटमध्ये जायची काय गरज आहे, घरीच जाऊ शकतेस, तू तुझ्या मैत्रिणीनेही ही बोलू शकतेस जेवणासाठी. तर त्याच वेळी आता सायली म्हणू लागते, हो ना, तुम्हाला जे काही हवे ते मला सांगा, सगळे काही पदार्थ मी खरीच बनवेन. तर आता अस्मिता म्हणते, असं काय करताय तुम्ही? तुम्हा सगळ्यांना मला आनंदात पाहायचं आहे ना, माझ्या चेहऱ्यावरचा आनंद जर तुम्हाला पाहायचं असेल तर मला जे हवे ते प्लीज करू द्या ना. आजचा आउटिंग माझ्यासाठी खरंच खूप महत्वाचा आहे. आज आम्ही खरंच खूप मज्जा मस्ती करणार आहोत, त्यामुळे मला प्लीज बाहेर जाऊ द्या. तर अर्जुन म्हणतो, काही झालं तरी हिला बाहेरच खायचंच आहे, त्यामुळे तिने आता कितीही हट्ट केला, कितीही तुम्ही नकार देण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा ती काही बाहेर जायची थांबणार नाही. मला तरी असं वाटते की हीच बाळ ज्यावेळी बाहेर येईल ना, त्यावेळी मात्र ते जगातील सगळ्यात पहिलं जे काही मागेल ते बाहेरच खाणंच मागेल. असं म्हणत आता अर्जुन थोडा अस्मिताला चिडवतो. तर अस्मिता थोडी चिडते आणि पूर्णाजीना म्हणू लागते, आजी अग बघ ना कसं चिडवतोय. तर आता सर्वच जण खूप हसत खेळत नाश्ता करत असतात, खूप आनंदाचं वातावरण असते. आता त्याचवेळी त्या ठिकाणी अश्विन येतो. अश्विन आल्यानंतर सर्वजण शांत होतात. आता अश्विन कोणाशी काही न बोलता स्वतःसाठी पाणी घेतो आणि पाणी पिऊन झाल्यानंतर तो आता क्लिनिकसाठी निघत असतो. परंतु त्याचवेळी सायली अश्विनला म्हणते, अश्विन भाऊजी तुमच्यासाठी नाश्ता असं म्हणत त्याच्यासाठी प्लेट देत असते. परंतु त्याचवेळी अश्विन प्रश्न करत आता सायलीला विचारतो, हा नाश्ता तन्वीने बनवला आहे का? कारण जर तन्वीने बनवला असेल तर तो नाश्ता मी खाऊ शकतो ना, कारण हा नाश्ता खाणं हे तुमच्या नियमातच बसत नाही. आता अश्विनच हे बोलणं ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. तर कल्पनाताई म्हणू लागतात, अश्विन हा नियम रे तुझ्यासाठी नाही आहे. तर अश्विन म्हणतो, पण माझ्या बायकोसाठी तर आहेस ना. जर माझ्या बायकोसाठी असा नियम असेल तर तो मलाही लागू पडतो आणि मलाही त्या नियमाचं काटेकोरपणे पालन तर करावाच लागेल. त्या बिचारीला या घरात काही सुखाने खाता येत नाही, कारण तुमच्या सगळ्यांचे नियम तिच्या डोक्यावर अगदी टांगत्या तलवारीसारखे आहेत. मग जर माझ्या बायकोलाच तिच्या मनाप्रमाणे खाता येत नसेल तर मी सुद्धा तुमच्या या नियमाच पालन करायलाच हो. असं म्हणताच
सर्वांनाच खूप वाईट वाटतं. अश्विन कोणाचं काही ऐकून घ्यायला तयारच नसतो. आता अश्विन काही न बोलता आपल्या कामासाठी निघून जातो. आता अश्विनची ही अवस्था पाहून सर्वांनाच खूप वाईट वाटतं. पूर्णाजी म्हणू लागतात, अश्विनला का कळत नाहीये? ते तन्वी आमच्या नियमाचं पालन करते, कारण तिला स्वयंपाकघरात जायचंच नाहीये, तिला स्वयंपाक करायचाच नाहीये. तर कल्पना ताई म्हणतात, हो ना, परंतु या सगळ्यामुळे बिचारा अश्विन मात्र नेहमीच बाहेरच खाणं खात असतो आणि त्या तन्वीला मात्र त्याचा काहीच फरक पडत नाही. ती फक्त रूममध्ये लोळत असते. आताही तेच करत असेल, लोळत पडली असेल आणि अजूनही काही रूमच्या बाहेर आलेली नाहीये. तर आता त्याच वेळी विमलताई म्हणू लागतात, नाही वहिनी, तन्वीताई तर सकाळीच बाहेर गेल्या आहेत, अजूनही त्या आल्याच नाहीयेत. तर सायली म्हणते, राहू देत विमलताई, नकारात्मक विचार नको. आणि अशा व्यक्तींचा आपण विचारही नाही करायचा, कारण घरात सर्वांनी पॉझिटिव्ह राहायचं हे तर आपलं ठरलंच आहे ना. तर कल्पनात ताई म्हणतात की हो, आता सर्वजण खुश असतात आणि नाश्ता करत असतात. तर आता अर्जुन म्हणतो, चल बायको, माझा नाश्ता तर करून झालाय, आता मी निघतो, थोड्या वेळातच तुला फोन करेन. तर आता अर्जुनच हे वाक्य ऐकल्यानंतर अस्मिता अर्जुनला चिडवत म्हणते, अग्ग बाई, म्हणजे तू थेट 15 ते 20 मिनिटानंतर सायलीला फोन करणार आहेस का? म्हणजे 15-20 मिनिट तू श्वास घेतल्याशिवाय राहू शकतोस का? अर्जुन, अरे तू सायली शिवाय कसा काय राहू शकतोस? सायलीला फोनच नाही केला तर तू श्वास घेशील का? तर अर्जुन म्हणतो, अस्मिताई. तर पूर्णाजी म्हणतात, अगं अस्मिता, असं काय करतेस? त्याला जर सायलीची आठवण आली तर तो सायलीचा फोटो मोबाईलमध्ये पाहेलच. तर आता कल्पना ताई म्हणतात, अर्जुन, अरे तुझ्या वॉलपेपरला सायलीचाच फोटो असेल ना? अर्जुन म्हणतो, मम्माग तू सुद्धा. आता सर्वजण अर्जुनची खिल्ली उडवत असतात. तर सायली मात्र शांत उभी असते. सायली लाजत असते. तर अर्जुन म्हणतो, चला, तुम्ही सर्वांनी आता मलाच जर टार्गेट केला आहे तर मी तरी काय बोलणार आहे, पण तुम्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला तर काहीच हरकत नाही. असं म्हणत अर्जुन आता ऑफिसला निघून जातो. सर्वच जण अर्जुनची खूप खिल्ली उडवत असतात, मज्जा मस्ती करत असतात आणि घरात अगदी आनंदाचं वातावरण असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, ठरल्याप्रमाणे साक्षी आणि सचिन रेस्टॉरंटला गेलेले असतात. आता सचिन मोबाईलमध्ये ये गुंतून असतो. त्याचवेळी साक्षी सचिनला विचारते, तू हॉट ड्रिंक घेणार आहेस का? तर सचिन नकार देतो आणि पुढे काहीच बोलत नाही. साक्षी म्हणते, काय हे, तू मला तर विचारतही नाही आहेस तू घेणार की नाही? तर आता सचिन म्हणतो, सॉरी, तू घेणार आहेस का? तर साक्षी म्हणते, नाही. तर त्यानंतर आता सचिन मात्र साक्षीमध्ये हरवून गेलेला असतो. आता सचिन साक्षी मध्ये एवढा हरवून गेलेला असतो की साक्षी सचिनला विचारते, काय झाले, तू माझ्याकडे असं का पाहतोयस? तर सचिन म्हणतो, मला एक सांग, आपली मैत्री केव्हापासून आहे? म्हणजे 1 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, की अगदी लहानपणापासूनच? तर आता साक्षी म्हणते, तू असं का विचारतोयस? तू विसरलायस का? हल्लीच 15 दिवसापूर्वी आपली मैत्री झाली आहे आणि तू मात्र विसरूनच गेलायस. तर सचिन म्हणतो, नाही, मी विसरलो नाहीये, परंतु तुझ्याकडे पाहिल्यानंतर मला असं वाटते की आपलं नातं खरंच खूप जुनं आहे. खरंच मला तू आपलं नातं जुनं असल्याप्रमाणेच आवडायला लागलीयस. मला असं का वाटते सत की आपली ओळख अगदी पूर्वीच्या जन्मापासूनच आहे. म्हणजे बघ ना, तुला पाहिल्यानंतर मी तर तुझ्यामध्ये हरवून गेलोच आहे, परंतु तू तर मला आता जास्तच आवडायला लागलीयस. खरंच तू मला खूप आवडतेस. असं म्हणत आता सचिन हळुवारपणे साक्षीचा हात हातात घेतो आणि साक्षीला म्हणू लागतो, तू जर मला एवढी आवडतच आहेस तर तुला माझ्या पास्टबद्दल सांगायला काहीच हरकत नाही. तर साक्षी म्हणते, काय झाले, तुला काय बोलायचं आहे? तर सचिन आपल्या पास्टबद्दल सांगत आता साक्षीला म्हणतो, मी कॅनडामध्ये असताना माझं एक अखेर होतं, परंतु ते वर्क झालंच नाही, कारण आज तुझ्याबद्दल मला जी अटॅचमेंट वाटते ती तिच्याबद्दल कधी वाटलीच नाही. तुझ्याबद्दलची जवळी तिच्यामध्ये मला कधी जाणवलीच नाही. तर आता साक्षी हणू लागते.
सचिन, आज तू जर एवढा मनमोकळेपणाने माझ्यासोबत बोलत आहेस तर मला सुद्धा माझ्या पास्टबद्दल तुला सांगावंच लागेल. सचिन, मी तुला सत्य सांगत आहे. माझं सुद्धा अखेर होतं. खरं तर माझंही एका मुलावर प्रेम होतं. अगदी एंगेजमेंटपर्यंत आमचं नातं गेलं होतं. परंतु कसं आहे ना, त्या मुलाची लायकीच नव्हती की तो मला आयुष्यभर साथ देईल. माझ्या आयुष्यात राहण्याची त्याची लायकीच नव्हती आणि म्हणूनच मी नातं तिथेच थांबवलं. आता सचिन आणि साक्षी यांनी एकमेकांचा पास्ट एकमेकांना सांगितलेला असतो आणि दोघेही एकमेकांचा हात अगदी घट्ट पकडून असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता अर्जुन ऑफिसमध्ये असतो. त्याची क्लायंटसोबत मीटिंग चालू असते. तर आता अर्जुन त्यांची फाईल चेक करतो आणि म्हणू लागतो, ओके मुसुमदार, तुम्ही हा फ्रॉड केला नाहीये हे माझ्या चांगलंच लक्षात आलं आहे. आता ही केस मी तर घेणारच आहे, परंतु पुढच्या डिस्कशनसाठी माझे असिस्टंट चैतन्य गडकरी तुम्हाला कॉल करतीलच. आता मुजुमदार तिथून निघून जातात. त्याचवेळी चैतन्य येतो आणि अर्जुनला म्हणू लागतो, अर्जुन, आपल्याला एक क्लायंट भेटायला येणार आहेत. त्यांच्यासोबत संध्याकाळची मीटिंग फायनल करू का? अर्जुन म्हणतो, नाही, नको, आज नको, कारण आज संध्याकाळी मी आणि सायली लोखंडेंना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जाणार आहोत. करणार नाहीयेस? तर साक्षी म्हणते, म्हणजे अण्णा, मी त्याला काही जाब वगैरे विचारायचंच नाहीये का? अण्णा म्हणतात, नाही, कारण आता तुला त्याला बेसावत ठेवायचं आहे. तो बेसावत असतानाच आपल्याला त्याच्यावर हल्ला करायचा आहे. अगोदर मला त्या दीक्षितची पूर्ण हिस्ट्री काढू देत. म्हणजे कसं आहे ना, त्याचा भूगोल, इतिहास, सगळं काही मला तपासून पाहू देत. एकदा का त्याचा भूगोल इतिहास कळाला की त्यानंतर त्याला पालखीत बसवायचं की तिरडीवर झोपवायचं हे आपण ठरवायचं आहे. साक्षी म्हणते, अण्णा प्लीज असं काहीतरी बोलू नका. तुम्ही असं काहीतरी बोललात ना की मला खरंच भीती वाटते. परंतु अण्णा, आता मी फोन ठेवते, कारण तो अश्रूमला गेला आहे. तो जर बाहेर आला तर त्याला संशय येईल. त्यामुळे आपण संशयाला जागा द्यायचीच नाहीये, असं म्हणत आता साक्षी फोन ठेवते. परंतु साक्षीच्या मनामध्ये मात्र गोंधळ निर्माण झालेला असतो. सचिन नक्की कोण आहे? त्याचा आणि अस्मिताचा काय संबंध आहे हे शोध घ्यायचं अण्णाने आणि तिने ठरवलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता अस्मिता घरी आलेली असते. परंतु अस्मिता खूप अस्वस्थ असते. अस्मिता सतत सचिनला फोन करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु सचिन काही फोन उचलत नसतो आणि म्हणूनच अस्मिताची चिडचिड होत असते. तर पूर्णाजी विचारतात, आलीस का? परंतु अस्मिता काहीच बोलत नाही. तर पूर्णाजी विचारतात, अस्मिता काय झाले? तर आता अस्मिता म्हणू लागते, पूर्णाजी जरा थांबशील का? तर पूर्णाजी म्हणतात, अस्मिता काय झाले सांगशील का? परंतु मात्र अस्मिता काहीच बोलत नाही. ती सतत फोन करण्याचा प्रयत्न करत असते. तर कल्पनाताई लागतात. मला तरी असं वाटत की मैत्रिणींसोबत बोलून पोट काही भरलं नाही आणि म्हणूनच ही फोनाफोनी चालू आहे. तर अस्मिता म्हणते, नाही, मी माझ्या मैत्रिणींना फोन करत नाहीये, तर मी सचिनला फोन करते आहे. कल्पनाताई विचारतात, काय सचिनला फोन? तो कामात असेल. तो कसा फोन उचलेल सांग बघू? अस्मिता म्हणते, नाही मम्मा, तो कामात नाही, तर तो पनवेलमध्ये आहे. आता हे ऐकल्यानंतर कल्पनाताई आणि पूर्णाजींना धक्काच बसतो. पूर्णाजी विचारतात, काय अग अस्मिता, तू काय बोलतेस? सचिन पनवेलमध्ये आहे आणि तुला कसं कळालं? तर आता अस्मिता म्हणते की हो, मी त्याला पाहिलं आहे. तर आता कल्पनाताई म्हणतात, अस्मिता तू जरा शांत होशील का? तू अगोदर बस आणि जे काही घडलंय ते नीटपणे सांग. अस्मिता म्हणते, मम्मा, मी आणि माझ्या फ्रेंड ज्या रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो तिथे सचिन होता. मी सचिनला पाहिलं आहे आणि घडलेला सर्व प्रकार अस्मिता सांगू लागते. कशा प्रकारे ती सचिनच्या मागे मागे धावत गेली हे सगळं काही ती सांगत असते. आता मात्र कल्पनाताई चिडतात आणि म्हणू लागतात, अस्मिता, अगं तू या अवस्थेमध्ये त्याच्या मागे मागे धावत गेलीस आणि तुझ्या पोटात कळ आली. अस्मिता, तुला जर काही झालं असतं तर आता अस्मिता म्हणते, मम्मा, अग मला काही झालं नाही. मला फक्त तो सचिन आहे की नाही हेच पाहायचं होतं आणि सचिन इथे आहे
तर पूर्णाजी म्हणतात, नक्की तुला कायम हाणायचं अस्मिता. आताच तर तू म्हणालीस, ज्या व्यक्तीला तू हात लावलास, ज्याच्या खांद्यावर हात ठेवलास आणि तिने मागे पाहिली, ती व्यक्ती सचिन नव्हतीस. आणि एकीकडे म्हणतेस की तू सचिनला पाहिलेस तर अस्मिता म्हणते की हो मम्मा, या सगळ्या गडबडीत सचिन माझ्या हातून निसटला आहे. कल्पना ताई म्हणतात, अस्मिता अग तू काय बोलतेस? तुला तरी कळते का? अग तू सचिन दिल्लीत आहे, तो तुला इथे कसा दिसेल सांग बघू. पनवेलमध्ये. आता मात्र अस्मिता चिडते आणि म्हणू लागते, मम्मा तुमच्या कोणाचाच माझ्यावर विश्वास नाहीये का? प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरं सांगते, मी सचिनला पाहिलाय, तो सचिनच होता. असं म्हणताच आता अस्मिताला त्रास होऊ लागतो आणि ती खाली कोसळते. अस्मिता बेशुद्ध झालेली असते. आता कल्पनाताई तिला वारा घालत असतात, तर विमल तिचे पाय मॉलिश करत असते. पूर्णाजी तिच्या डोळ्यावर पाणी मारत असतात. परंतु काही केल्या अस्मिता मात्र शुद्धीवर येत नसते. तर त्याच वेळी पूर्णाची आता कल्पनात ताईंना सांगू लागतात, कल्पना तू अगोदर अश्विनला फोन कर आणि खरी बोलावून घे. कल्पना ताई अश्विनला फोन करतात आणि म्हणू लागतात, अश्विन अरे अस्मिताला चक्कर आली आहे, तू लगेच खरी येशील का? ती बेशुद्ध झाली आहे. अश्विन म्हणतो, हो मी आलोच. तर इकडे पूर्णाजी तिच्या डोळ्यावर पाणी मारतात. तर हळूहळू अस्मिता शुद्धीवर येऊ लागते. पूर्णाची आणि कल्पनाताई तिला पाणी पाजतात. तर अस्मिता फक्त सचिन सचिन असंच बोलत असते. पूर्णाजी म्हणू लागतात, ही रात्रंदिवस सचिनचा विचार करते आणि म्हणूनच तिला सतत सचिनचा भास होतो असेल. परंतु अस्मिता म्हणालेली असती की माझा हा भास नाही, तर मी प्रत्यक्षात सचिनला पाहिलेला आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं लोखंडे आणि त्यांची बायको एका चहाच्या टपरीवर असतात आणि दादागिरी करत म्हणतात, चहा द्यायला एवढा उशीर लागतोय का? आम्हाला माहीत आहे पैसे द्यायचे आहेत, उदारी आहे, परंतु आता तरी देशील का वेळेवर चहा? तर मैना आता त्यांना म्हणू लागते, शांत होताय का? मिळतोय ना ते गप्प गिळा. तर त्याच वेळी आता सायली आणि अर्जुन तिथपर्यंत पोहोचलेले असतात. सायली अर्जुन त्यांना पाहतात. इकडे मात्र ते चहा पिण्यामध्ये मग्न असतात. त्याचवेळी सायली आणि अर्जुन त्यांच्या समोर येतात. आता अर्जुन त्यांना प्रश्न करत म्हणतो, झाला का चहा पिऊन? तर लोखंडे म्हणतात, तुम्ही सुद्धा इथेच आहात? काय काम होतं का तुमचं? थांबा, तुम्ही चहा पिणार आहात का? तर आता मैनावती त्या दादांना म्हणते, या दोघांना चहा द्या बरं. अर्जुन म्हणतो, पिणार आहोत, परंतु एवढ्यात नाहीत. या अगोदर आम्हाला आमचं काम व्हायला हवं. तुमच्याजवळ आमचं खूप महत्वाचं काम आहे. आमचं काम पूर्ण झालं की त्यानंतर आम्ही तर चहा पिऊच. तर आता मैनावती आणि लोखंडे सायली अर्जुनला विचारतात, काय काम होतं? ते पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. सायली म्हणते, तुम्ही आमच्या घरी राहायला आलात, आमच्या घरी चोरीमारी केली, एवढा गोंधळ माजवलात, या सगळ्या मागे नक्की काय कारण होतं? तर आता ते म्हणू लागतात, नाही काहीच कारण नव्हतं. सायली म्हणते, तुम्ही चोरी केली, आम्ही काहीच बोललो नाही. अर्जुन म्हणतो की तुम्ही चोरी केली, पण आम्ही तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात दिलं नाही, कारण आमचे दागिने आणि पैसे आम्हाला परत मिळालेत. तर सायली म्हणते, परंतु तुम्ही पूर्णाजींच्या जीवाशी खेळलात हे तेव्हा आम्हाला माहीत नव्हतं. अर्जुन म्हणतो, आणि त्यासाठी आम्ही तर तुमच्यावर केस दाखल करूच शकतो. तुम्हाला तुरुंगात ढकलायला आम्हाला वेळ नाही लागणार. आता मात्र लोखंडे आणि मैनावती दोघंही सायली अर्जुनचे पाय धरून माफी मागत असतात. अर्जुनला ते म्हणू लागतात, प्लीज असं काहीही करू नका. अर्जुन म्हणतो, नाही करणार, परंतु त्या अगोदर तुम्हाला आमच्या काही प्रश्नांची उत्तर द्यावीच लागतील. आता मात्र ते दोघेही घाबरतात. त्यांना काय बोलावं काहीच कळत नसतं. अर्जुन म्हणू लागतो, आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तर जर मिळाली आणि त्यामुळे जर आमचं समाधान झालं तर तुमची सुटका होईल, नाही तर नाही. आता मात्र त्या दोघांना काय करावं काहीच कळत नाही. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की प्रतिमा आत्यादेवी आईला प्रार्थना करत म्हणू लागतात, देवी आई तुझ्या कृपेने आता मला माझा भूतकाळ आठवू लागला आहे, परंतु जे महत्वाचे आहे
ते माझ्या डोळ्यासमोर आहे, पण मला का आठवत नाहीये आणि सतत त्या गोष्टीचा मला समोर आल्यानंतर का त्रास होतोय, नक्की काय कारण असेल. तर दुसरीकडे पाहायला मिळतं साक्षीची ही खूप चिडचिड होत असते. साक्षी अण्णांना भेटते आणि म्हणू लागते, जेव्हापासून त्या अर्जुनची बहीण आणि सचिन यांना मी पाहिलं आहे तेव्हापासून मला तर काहीच सुचत नाहीये. माझ्या आयुष्यात नक्कीच काहीतरी गोंधळ होणार असंच मला वाटते, काहीच नीट चालू नाही असं वाटू लागलं आहे. तर अण्णा म्हणतात, काही घाबरू नकोस पोरी, तुझा बाप अजून जिवंत आहे आणि अशी वेळ येऊ देणार नाही. तर आता मात्र साक्षी अण्णांवर चिडते आणि म्हणू लागते, जगातील प्रत्येक गोष्ट ती तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीयेत ना. नाहीतर असं तोंड लपून वेश बदलून फिरायची वेळच माझ्यावर आली नसती. तर इकडे सायली आणि अर्जुन विचार करत असतात. अर्जुन विचार करताच अर्जुन म्हणू लागतो, लोखंडेने दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरानुसार मला तर काहीच कळत नाहीये. तर आता सायली म्हणते, मग नक्की या सगळ्यामध्ये महिप्त शिकरेचा काय हात असेल. तर अर्जुन म्हणतो, आपल्याला आता त्या बाईला भेटावं लागेल जिथे यांनी आपल्या मुलीला दिलं होतं. तिथे सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळू शकतात. आता प्रतिमा हत्या, सायली, अर्जुन आणि साक्षी, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.